नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, जे की तुम्हा सर्वांचं खूप उपयोगाचं आहे. तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ विषयाकडे जाणार आहे. तर आजचा विषय हा आहे पित्त, अपचन, पोटात जळजळ किंवा गॅसेस यावर काय उपाय उपाय असेल. तुम्हाला जर कितीही पित्त होऊ दे, जळजळ होऊ दे, छातीत धडधड होऊ दे, अपचनाचा त्रास होऊ दे किंवा गॅसेसचा त्रास असू दे. कितीही जुनाट आणि कितीही भयंकर समस्या मी आज सांगणाऱ्या उपायाने सहज निघून जाणार आहे. यासाठी तुम्हाला कुठलीही औषध घ्यायचं नाहीये, कुठल्याही प्रकारचा उपचार करायचा नाहीये. फक्त तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे फक्त 1 ग्लास कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. तर कोमट पाणीचा वापर करायचा आहे, पण तो कशाप्रकारे करायचा आहे, ते मी तुम्हाला लगेचच सांगणार आहे. तर कोमट पाणी हे फक्त सकाळी प्यायचंच नाही, मी सांगेल त्याच वेळेला हे कोमट पाणी प्यायचं आहे. तर आपल्यांना नेमकं कोमट पाणी प्यायचं केव्हा आहे? तर आपल्यांना जेवण करत असताना 1 ग्लास कोमट पाणी सोबत घेऊन बसायचंय. मग कोमट पाणी म्हणजे खूप जास्त गरम किंवा खूप कमी गरम सुद्धा नसलं पाहिजे. आपल्या बॉडीचे टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस असते, तर त्याच्या ±1 डिग्री सेल्सिअस पाहिजे. म्हणजे 38 डिग्री सेल्सिअस किंवा 36 डिग्री सेल्सिअस पाहिजे. पण मग हे तर काही आपण आता रोजच्या जीवनात टेम्परेचरने चेक नाही करू शकणार आहे. मग नेमका 37 ±1 डिग्री सेल्सिअस म्हणजे काय? म्हणजेच की निदान आपल्याला पिता येईल असे पाणी पाहिजे, गरम केलेलं किंवा कोमट केलेले. परंतु हे कोमट पाणी केव्हा पाहिजे? कोणत्या जेवणाच्या वेळेस पाहिजे? हे सुद्धा तितकंच खूप महत्त्वाचं आहे. तर हे जे कोमट पाणी घ्यायचं आहे, ते म्हणजे संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेस. हे कोमट पाणी घेऊन बसायचं आहे तुम्ही जेवण करताना. जर तुम्हाला पाणी प्यायची सवय असेल, तर ती बंद करण्याची गरज नाही. कारण बऱ्याच वेळेस बरेच जण सांगतात, की जेवण करताना पाणी प्यायची आवश्यकता नसते किंवा प्यायला नाही पाहिजे. पण ज्यांना सवयच आहे, की जी सवय अंगळवाणीच पडलेली आहे, तर त्यांना पाणी जर प्यायचं असेल, तर ते 1 ग्लास कोमट पाणी घेऊन बसायचं आहे व तुम्हाला वाटलं जेवताना पाणी प्यायचं, तर तुम्ही ते कोमट पाणीच प्यायचं आहे. फक्त संध्याकाळी किंवा रात्रीच्या जेवणाच्याच वेळेस हा उपाय करायचा आहे व तुमचा अपचनाचा जो त्रास आहे, प्रॉब्लेम आहे, तो निघून जाणार आहे. याला आणखी महत्त्वाचे कारण आहे, की आपल्याला हे जे त्रास होत असतात, पित्त, अपचन, छातीत जळजळ, गॅसेस, तर हा आपल्या लाईफस्टाईलमुळे सुद्धा होत असतं. जो की सध्या आपलं वर्क टाईम जे असतं, बैठे काम असते, की ज्याच्यामुळे आपलं जे जेवण आहे, ते व्यवस्थित पचत नाही. त्यामुळे आपण काय करत असतो, काम करून लगेच जेवण करतो व जेवण केलं की लगेच झोपी जातो. तर आपल्या जेवणाच्या व झोपण्याच्या मध्ये किमान 2 तासाचं अंतर पाहिजे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. जे की आपण ठेवत नाही किंवा प्रयत्न करूनही ते शक्य होत नाही. व जी आधीची लोकं होती, ती जेवल्यानंतर हमखास शतपावली करायची. ती ह्याच कारणामुळे. परंतु हे सुद्धा प्रत्येकालाच शक्य होईल असे नाही. म्हणून आपल्याला ही गोष्ट करायची आहे, की संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या जेवण करत असताना जर तुम्ही 1 ग्लास कोमट पाणी घेऊन बसायचं आहे व पाणी प्यायची इच्छा झालीच, तर ते कोमट पाणी प्यायचं आहे. जर तुम्ही जेवताना पाणी पीत नसाल, तर जेवण झाल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी नक्की प्यायचं आहे. तुमच्या ज्या समस्या आहेत अपचनाच्या, गॅसेसच्या, ॲसिडिटीच्या, त्या सर्व समस्या निघून जातील व तुम्हाला कुठल्याही प्रकारची गोळी किंवा औषधीची गरज पडणार नाही. तर हा होता आजचा उपाय, की फक्त 1 ग्लास गरम पाणी घ्यायचं आहे, म्हणजेच कोमट पाणी घ्यायचं आहे व ते जेवताना किंवा जेवण झाल्यानंतर प्यायचं आहे. फक्त रात्रीच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात. सकाळच्या जेवणात हा उपाय करायचा नाही. त्यामुळे तुमच्या ज्या काही समस्या असणार आहे, पित्त, अपचन, जळजळ, गॅसेस, धाप लागणे, ह्या सगळ्या नाहीशा होणार आहेत व त्याही चुटकीसरशी. अशाच नवनवीन माहिती जाणण्यासाठी
तुम्हाला हे यूट्यूब चॅनल कसं वाटतंय, माझे उपाय कसे वाटतायत, ते नक्की कमेंटद्वारे कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.